रिसॉर्ट्समध्ये जाऊन रेस्टॉरंटमधलं सी फूड खाऊन स्विमिंग पूलमध्ये बसून कोकण एक्सप्लोर होत नसतं, तर त्यासाठी इथल्या 12 बलुतेदारांना, इंडिजिनस कम्युनिटीजना कनेक्ट होऊन त्यांचं जगणं अनुभवायला लागतं. कोकणस्थ ब्राह्मणांची बागायती शेती, चिरेबंदी घरं आणि स्पाइस फार्म्स, साध्या भोळ्या शेतकऱ्यांसोबत मातीच्या घरात सिम्प्लिसिटीमध्ये लक्झरी अनुभवत आपुलकीचा पाहुणेर घेत कोकणातलं सस्टेनेबल लाईव्हलीहूड जगायचं. डोलकर दर्याच्या राजासोबत समुद्र किनारचं सौंदर्य आणि जीवन अनुभवायचं. गावकऱ्यांकडून इथल्या जुन्या मंदिराचा हेरिटेज वॉक आणि राखणदाराच्या गोष्टी ऐकायच्या. निसर्गाचं संगीत ऐकत नदीच्या कुशीत हरवून जायचं. इथल्या रान माणसांसोबत जंगल वाचायला शिकायचं. ही ती रान माणसं आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही कोकण अनुभवायला हवं, जगायला हवं आणि या निसर्गाचा स्वर्गीय आस्वाद घेत जीवनाचं गाणं गायला हवं. एक्सपिरियन्स बाय कम्युनिटीच्या टूरमधून इथल्या स्थानिक लोकांशी कनेक्ट होऊन त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा द्यायला हवी. त्यांचे लोकल फार्म प्रोडक्ट्स आपण प्रमोट करायला हवेत. त्यांच्या मातीच्या कौलारू घरांना साधा सिंपल जगण्याला आपण ब्रँड करायला हवं. कोकणातली सिम्प्लिसिटी मधली लक्झरी आपण जगात प्रमोट करायला हवी, नाहीतर यवा कोकण आपला जसा म्हणून कोकण विकायला काढते.